डुंबे आहे आणि मी MJ फिन्सर फायनान्शियल सर्व्हिसेस या बिझनेसचा फाउंडर आहे। आमची बिझनेस ही अकाउंटिंग, टॅक्सेशन आणि ऑडिटिंग हे सर्व काम करून देते। ज्या नवीन उद्योजकांना बिझनेस उभा करायचा असेल तर त्यांच्या बिझनेससाठी लागणारे सर्व कागदपत्र जसे की गुमास्ता लायसन्स असतं, शॉप ऍक्ट लायसन्स असतं, उद्यम लायसन्स असतं, GSTचं रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा TDS आणि PF यासारख्या गोष्टीचे जे काही सर्टिफिकेट असतात ते आम्ही सर्व तुम्हाला करून देतो। सोबत आता जसं बिझनेस वाढत जातो तर त्या बिझनेससाठी तुम्ही जे उलाढाल करता त्या उलाढालचा जो काही हिसाब किताब करायचं काम असतो ती पूर्ण बिझनेसचं अकाउंटिंग आणि टॅक्सेशन हे पूर्ण आम्ही करून देतो। हे जे बिझनेसचे जे काही तुम्ही रजिस्ट्रेशन करता हे रजिस्ट्रेशनचं का महत्व असतं तर त्याबद्दल मी थोडंसं सांगतो तुम्हाला। जसं आता उद्यमचं सर्टिफिकेट काढलं तर उद्यमचं सर्टिफिकेट काढल्यानंतर तुमच्याकडे एक बिझनेस चालू आहे हे तुम्हाला उद्यम म्हणून भेटतं, जिथं तुम्ही ना लोकांना असं दाखवू शकता की आमचा बिझनेस आहे। त्या बिझनेसचं लोकेशन वगैरे असतं, त्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही काय बिझनेस करताय हे पण येतं। आणि ह्याच्यात एक असं असतं की तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ऑथोराइज म्हणून एक बिझनेसमॅन आहे असं तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटतं। त्याच्यानंतर तुम्ही जे GSTचं काढता, GST काढताना काय मेन गोष्ट येते तर तुम्ही जे परचेस करता, सेल करता किंवा काही एक्सपेंडिचर करता त्या एक्सपेंडिचर मध्ये पण तुम्हाला GSTचे नंबर दिला तर ते तुम्ही क्लेम करू शकता बिझनेसच्या GST मध्ये। आता तुम्ही कुठेतरी मोठ्या कंपनीमध्ये जात, आता तुम्ही लहान असताना पण तुम्ही जर मोठ्या कोणत्या कंपनीकडे परचेस करायला गेलात किंवा सेल करायला गेला तर सर्वात पहिलं तुमच्याकडे GST नंबर मागतात। जर GST असेल तर तुम्हाला एक बोलतात ना एक स्टेटस भेटतं का एक चांगल्या मोठमोठ्या कंपनी सोबत डील करायचं। बिझनेसचा जो काही बिझनेसमध्ये तुम्ही परचेस करता, सेल करता तर त्याने जे काही पैसे येतात, पैसे जातात तर त्या बिझनेसचा पूर्ण हिसाब किताब कधी कधी एका उद्योजकाला ते पूर्ण लिहिण्यामध्ये किंवा करण्यामध्ये टाइम नसतो, तर आमच्याकडे काही स्पेशलाइज पर्सन पण आहेत जे तुमचं पूर्ण हिसाब किताब करून देण्यात तुम्हाला मदत करू शकतात। ह्याला बोलतात बुक किपिंग आणि अकाउंटिंगचे सर्व्हिसेस, तेही आमची कंपनी तुम्हाला करून देते। आता जसं तुमचा बिझनेस वाढत चाललाय तर बिझनेस वाढताना तुमच्या बिझनेसचा प्रॉफिटही वाढतो। जर प्रॉफिट वाढत आहे तर त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स पण भरावा लागेल, तर त्या टॅक्सशी रिलेटेड तुम्हाला काय टॅक्स प्लॅनिंग करायला पाहिजे किंवा काय टॅक्स हार्वेस्टिंग करायला पाहिजे ज्याने तुमचा टॅक्स कमी येऊ शकतो, तर ह्यातही आमची कंपनी तुम्हाला पूर्णपणे मदत करते। आतापर्यंत मी काही जे GSTचे कस्टमर पण असे बघितले ज्यांचे 4-4, 5-5 वेळा रिजेक्शन आलेले आहेत, म्हणजे त्यांना त्याच्यावरती क्वेरीज काय येतात आणि त्याच्यावरती सॉल्युशन कसे द्यायचे हे जे बाकीचे टॅक्स कन्सल्टंट असतात त्यांच्याकडून जमलं नव्हतं आणि ते माझ्याकडे आलेत आणि त्यांना मी एका राऊंड मध्ये त्यांचे जे काही क्वेरी होते ते सॉल्व्ह करून GSTचं सर्टिफिकेट पण त्यांना काढून दिलेलं आहे। ओके, आतापर्यंत माझ्याकडे टोटल 114 इन्कम टॅक्सचे इंडिव्हिज्युअल क्लायंट आहेत। माझ्या जर बिझनेसचं बघायला गेलं तर माझ्याकडे आतापर्यंत 18 बिझनेसचे क्लायंट आहेत, ज्याच्यामध्ये 5 प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत, 9 प्रॉपरेटरशिप बिझनेसमॅन आहे म्हणजे जे छोटे छोटे उद्योजक असतात ते वाले, आणि माझ्याकडे 4 LLPच्या कंपन्या आहेत। माझ्या बिझनेसचा 3 प्रकारे बिझनेसचा मॉड्यूल आहे, ज्याच्यामध्ये पहिले कॉन्सेप्ट येतो आउटसोर्सिंगचा, जिथे तुम्ही तुमच्या पूर्ण बिझनेसचा हिसाब किताब, रजिस्ट्रेशन, टॅक्सेशन जे काही आहे, ऑडिटिंगचे सर्व्हिसेस ते पूर्णपणे आम्हाला देऊ शकता, जिथे तुम्ही आणि आम्ही मिळून एक अग्रीमेंट बनवणार ज्याच्यामध्ये काही जे डील असेल ते डीलचं पूर्ण क्लिअर करून किती पेमेंट करायचं असेल तुम्हाला ते सर्व माहिती त्याच्यात लिहिलेली असेल। सेकंड मेथड मॉड्यूल असा आहे ज्याच्यात आमचा एक व्यक्ती तुमच्या इथे येईल, तो जेवढा तास काम करेल त्या तासावरती तुम्ही त्याला पेमेंट करू शकता। तो व्यक्ती जो येईल तो कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव घेतलेला असणार। ओके, आणि तिसरा बिझनेसचा मॉड्यूल असा आहे जिथे आम्ही आमच्याकडे जे काही 3 वर्ष 5 वर्षापेक्षा जास्त काम करणारे लोक असतात त्यांना आम्ही तुमच्या इथं फुल फ्लेज मॅन पॉवर म्हणून तुमच्या इथं एक एम्प्लॉय म्हणून आम्ही पाठवतो, ज्याला तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही त्याचं पेमेंट करू शकता। पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। माझा फोन नंबर आहे 9867818521। ओके, मी आता ह्या महाराष्ट्र उद्योजक नेटवर्क मध्ये येऊन मला 3 महिने झालेले आहेत। असेच मीटिंग मी बाहेर पण करत होतो, बट त्या मीटिंग मध्ये ना म्हणजे असं काय बोलायला चान्स वगैरे भेटत नव्हता किंवा तिकडे रेफरन्सेस वगैरे भेटत नव्हते, तिकडे फक्त 1 मिनिट 2 मिनिट बोलायला भेटत होतं। पण आता महाराष्ट्र उद्योजक नेटवर्क मध्ये येऊन ना इथं खूप लोकांसोबत भेटायला पण जमतंय, त्यांच्यासोबत इंडिव्हिज्युअली कनेक्ट करायला पण भेटत आहे।
हे मला महाराष्ट्र उद्योजक नेटवर्क बद्दल चांगलं वाटलं. जर आमच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती किंवा माझा स्पेसिफिक नंबर आहे त्या नंबरवरती पण तुम्ही कॉन्टॅक्ट करून आमच्यासोबत जॉईन होऊ शकता आणि तुम्ही तुमचा बिझनेस वाढवू शकता.